आज इंजिनिअरिंगला आपण अभियांत्रिकी म्हणतो. सुरुवातीला अवघड वाटलं, आता शब्द रुळला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मेयरला महापौर हा शब्द दिला. सुरुवातीला अवघड वाटलं, आता हिंदीतही महापौरच म्हणतात. त्यामुळे असे शब्द आपण नव्याने निर्माणही केले पाहिजेत, ते रुजवले पाहिजेत, ते आपल्या बोलण्यात आले पाहिजेत. आपण शुद्ध मराठी बोलतो याचा अर्थ आपण काहीतरी गुन्हा करतो आहोत सर्वसामान्यांच्या दृष्टीने, असं मानण्याचं काही कारण नाही. उलट त्यांना शिकवलं पाहिजे की राजा, आपली मराठी इतकी समृद्ध आहे, तिच्याकडे आहे ना हा शब्द, तो तुला माहिती नाहीये, तुझं अज्ञान तू दूर कर, मराठी शब्द वापर. म्हणजे याचा अतिरेक करण्याचं कारण नाही की आपण टेबल तर त्याला आता मेज म्हणावं असं मी सुचवत नाहीये. परंतु जिथे शक्य आहे तिथे आपण आता लाऊडस्पीकरला जर ध्वनिवर्धक हा शब्द आहे तर तो का वापरू नये? वापरला पाहिजे ना. पण आता नवीन पिढीला, कारण मराठी मीडियमच्या शाळा कुठे आहेत? ते सुद्धा माझं म्हणणं की प्रत्येक घर मराठी माणसाचं हीच मराठी मीडियमची शाळा का असू नये? पण घरातच आज जर मम्मी डॅडी संस्कृती आली असेल, मला त्याविषयी काही कोणाची तक्रार करायची नाही, पण गरज नाही ना. आणि आपल्या भाषेचं वैशिष्ट्य पुन्हा त्याचा संबंध आपल्या संस्कृतीशीच आहे. मातृभाषेतनं शिकलं पाहिजे. मातृभाषेतून नाही नाही, पण आपल्या संस्कृतीचा असं आहे ना, भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. तुम्ही भाषेपासून ज्यावेळी स्वतःला अलग करता त्यावेळी कळत न कळत तुम्ही संस्कृतीपासूनही फारकत घेता. साधा विचार उल्लेख करतो मी की इंग्रजीमध्ये प्रत्येक नात्याला वेगळं निरूपण नाहीये, त्याचं वर्णन वेगळं नाहीये. काका असो वा मामा, तो अंकलच असतो. आपल्याकडे असं असत नाही, कारण आपण प्रत्येक नात्याची इज्जत करतो, त्याला सन्मान देतो. आपल्याकडे सगळे कझिन्स नसतात, कोणी आते भाऊ असतो, कोणी मामे भाऊ असतो, कोणी मावस भाऊ असतो. सगळ्या आंट नसतात, कोणी मावशी, मामी, काका, काकी, काकू. हे का आहे? हे काही आपली भाषा खूप म्हणजे आपली भाषा तिच्या विचाराने ती फुलली आहे ना, की प्रत्येक नात्याचं महत्व आहे. असं होल्डॉन सारखं त्याला एका पद्धतीने वर्णन करू नका. हा संस्कार आहे त्याच्या मागचा. त्यामुळे भाषेपासून ज्यावेळी तुम्ही स्वतःला अलग करता त्यावेळी तुम्ही स्वतःला अधिक गरीब करता. यू आर इन्व्हायटिंग पॉवर्टी, ज्याची काही गरज नाही. संपन्नता आहे. कुसुमाग्रजांची ती कविता आहे की मराठी अशी दिनवाणी त्या मंत्रालयाच्या दारात बसली आहे. हे का त्यांना लिहावं असं वाटलं? कारण आपण तिची तशी अवस्था केलेली. म्हणजे तरुण मुलं ज्यावेळी आता स्लँग भाषेचा वापर करतात, क्वचित अपशब्द देखील उच्चारतात. मी तर असं म्हणतो, आणि ते ग्रंथालय किंवा इतर अनेक संस्थांनी म्हटलं की शिव्याही द्या पण मराठीत, हरकत नाही, पण मराठीत द्या. मी तुम्हाला एक गमतीदार किस्सा सांगतो की आपण कसं हे परकीय संस्कृतीमुळे, परकीय भाषा, परकीय वाङ्मय, परकीय कविता. आमचा एक खासदार आहे कर्नाटकातला, तो मला एक किस्सा सांगत होता की मी म्हणे एका खेडेगावात गेलो होतो, तर त्या शेतकऱ्याकडे आम्हाला खूप दुपारचं ऊन होतं, आम्ही पाणी प्यायला म्हणून शिरलो. तर तो शेतकरी, वृद्ध शेतकरी, त्याच्या नातवाला खूप रागवत होता आणि काहीतरी त्यांच्यात भांडण चाललं होतं. आम्ही गेलो तर त्यांनी नातवाला पिटाळून लावलं. मग हसतमुखाने आमचं स्वागत केलं. पण म्हणे मला कुतूहल होतं की इतका गोंडस मुलगा, त्याला का रागावता तुम्ही, असं मी त्या आजोबांना विचारलं. तर ते म्हणले, अहो काय सांगू, आता आपला जुलै महिना सुरू आहे, अजून पाऊस नाही आमच्याकडे, रोज उठून मी आकाशाकडे डोळे लावतो आणि हा मुलगा रोज दुपारी येतो आणि मला कविता पाठ म्हणून दाखवतो, रेन रेन गोवावे. आता हे कुठून आलं? कशासाठी रेन रेन गोवावे शिकली पाहिजे आपण? आपल्या देशातले, आपल्या देशाच्या मातीचा सुगंध असलेल्या इंग्रजी कविता नाही, माझी काही हरकत नाही, पण त्या कविता इथल्या पाहिजेत ना. कशासाठी? खरंय, पण मग आता मराठी किंवा संस्कृत ह्याच्या पुनरुज्जीवनासाठी आता प्रयत्न चालू आहेत, नाही का? प्रयत्न शासकीय पातळीवर चालू असतात, पूर्वी चालू होते, आताही चालू राहतील. पुरेसे नाहीत. जोपर्यंत लोकसहभाग त्यात होत नाही तोपर्यंत ते होणार नाही. आपल्या वाचनालयांची, ग्रंथालयांची स्थिती बघा, तिथे कोण जातं? फक्त सिनियर सिटीजन्स जातात. तरुणांनी तिथे जायला पाहिजे. मी एका महाविद्यालयाच्या ग्रंथपालाला भेटलो होतो, तो म्हणाला की आमच्याकडे जे कोश वाङ्मय आहे, शब्दकोश पण आहेत,
ते एखाद्या सेफ डिपॉझिट वॉल्टसारखे आहेत. त्याच्यात जर मी ₹1000 4 नोटा ठेवल्या, तर माझी खात्री तर 2 वर्ष सुरक्षित राहतील. कारण त्याला कोणी हातच लावणार नाही. ही काय दयनीय स्थिती आहे? स्थिती या आहे. दयनीय स्थिती आहे. त्यामुळे वाचन संस्कृती वाढवली पाहिजे. पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही सेलफोनवरही वाचता, पण नवीन पुस्तक खरेदी करण्याचा, त्याचा वास वास. घेण्याचा, त्याच्या कागदांवरून हात फिरवण्याचा हा आनंद आहे ना. त्याच्यापासून आपण स्वतःला का वंचित ठेवायचं? ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.